आज लवकर लवकर घरातले कामं उरकले होते. म्यान बकरायले पाणी पाजून घेतलं, पिलंही पाजून घेतले आणि बकराही सोडून दिले. आता फक्त बाहेरची झाडझूड राहिली होती आणि आमच्या लंगडू महाराजचं चारा पाणी मस्त असं झाडून काढून घेतलं आणि लंगडू महाराजले चारा बी टाकून घेतला. आणि मॅटला आता पाणी बी पाजून घ्यावं पटकनच लंगडू महाराजले, कारण की आज मला शेंगा तयार करायच्या होत्या, ते बी तुरीच्या जे सकाळून म्या एवढ्या सगळ्या काढून ठेवल्या होत्या खाली. शेंगा खाली आणल्या आणि दुष्काळात 13वा महिना तांदूळावाला आला आणि तांदूळ देऊन मला घ्यायची होती डाळ मुगाची वड्या घालायसाठी. तर मग तांदूळ दिले, मुगाची डाळ आणली घरी आणि आत्ता लागली कुठे मी तुरी कांडायला. ऊनही एवढं तपत होतं का लय, सकाळी मी काहीच खाल्लं नव्हतं आणि भुकाही लय मोठी लागली होती. कांडून कांडून मस्त अशा तुरी काढल्या म्या आणि एका पोतडीत भरून ठेवल्या आणि पोतडी ठेवली गेटात, कारण लय जीव थकला होता. आणि कुटाराचंही आणलं घरात आणि डायरेक्ट कुटाराच्या घरात टाकून द्यायला कुटाराचं पुचड. आणि मस्त अशी आंघोळ करून घेतली. भूक एवढी लागली होती, डोकंही भनभन करत जाय उन्हानं, कारण लय दिवसाच्या बाद मी उन्हात बसली होती आणि ते बी तुरी कांडत आणि पोटात बी काही नाही. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.